अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी गेल्या 4 महिन्यांपासून वेतनविना काम करत असून उपासमारीची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। महिलांच्या आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी ICU व इतर विभागात 10 वर्षांपासून निष्ठेने सेवा दिली आहे। मात्र पगारासाठी विचारणा केली असता कंत्राटदार फोनसुद्धा उचलत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली। वेतन न मिळाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून काम कमी करण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या मागण्यांसाठी आज जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून पगार तात्काळ न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। आम्ही सर्व जिल्हा स्त्री रुग्णालयातले कर्मचारी कंत्राटी कर्मचारी असून वर्ग 4 मध्ये काम करतो। आम्ही गेल्या 10 वर्षापासून जिल्हा स्त्री रुग्णालयात काम करतोय। आम्हाला दरवर्षी आमचे कॉन्ट्रॅक्ट चेंज होत असतात, तरी या 4 महिन्यापासून आमचा वेतन आम्हाला देण्यात आलेलं नाही आहे। आम्ही जर प्रश्न विचारले तर आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देतात आणि त्यानंतर आम्हाला कोणताही कायमस्वरूपी काम भेटण्याचा किंवा आम्हाला कायमस्वरूपी मोबदला भेटण्याचा काही आमच्याकडे नामपत्र त्याचे काही आमच्याकडे पुरावे नाही आहेत। तरी आम्ही रुग्णसेवा करत असून सुद्धा आमच्यावर अत्याचार होऊन राहिले, आम्हाला उपासमारीचे दिवस येऊन राहिले। तरी आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयात जिल्हा अधीक्षक साहेबांना येऊन भेटलो, तरी आमच्या ज्या पण समस्या आहे त्याचे निवारण व्हावे ही आमची इच्छा घेऊन आम्ही साहेबांकडे आलेलो आहे आणि त्याचं निवारण होईल याची आम्हाला खात्री आहे। आणि तरी मुख्यमंत्री साहेब म्हणतात की लाडकी बहीण योजना, आम्ही पण लाडक्या बहिणी आहोत। जर आमच्या गोष्टीला आमच्या प्रश्नांना जर उत्तर भेटत नसेल तर मग आमच्यासोबत तर अत्याचार होऊन राहिले। आम्ही जर काम बंद केले तर रुग्णांना सेवा कोण देणार? आमच्याकडेही लक्ष देणं मुख्यमंत्री साहेबांचं कर्तव्य आहे आणि आम्ही आमचे मत देऊन त्यांना कर्तव्य बजावून राहिलो, तसं त्यांनी आमच्यासोबत आम्हाला पाठिंबा देऊन त्यांचे कर्तव्य बजावे हीच आमची विनंती आहे। आम्ही सर्व कर्मचारी जिल्हा स्त्री रुग्णालयात 8-10 वर्षापासून कार्यरत आहे, पण या 4-5 महिन्यापासून आमचं वेतन पूर्ण झालेलं नाही आहे, थकीत आहे। व आम्ही आमच्या प्रशासन अधिकाऱ्यांना काही विचारलं तर ते व्यवस्थित सांगत नाही किंवा हे सांगतात की आमचं निधी नाही अशी उत्तरे देतात। आम्ही जिल्हा कलेक्टर साहेबाकडे आलो, त्यांनी आम्हाला सांगितलं की मी पुरवठा करतो। सर, फक्त आमचं म्हणणं उपासमारीची वेळ आलेली आहे 4 महिन्यापासून, तर आमचा पेमेंट लवकर करण्यात यावं। आणि आम्ही 10 वर्षापासून काम करत असल्यामुळे तर आम्हाला कायमस्वरूपी समावेशन करण्यात यावं। आनंद दिलीप आकोडे।